नमस्कार. सर्वे संतो निरामय या इंस्टाग्राम पेजवर अथश्री आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटरतर्फे मी वैद्य सायली अनिल वराडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आपण अष्टांग योगाबद्दल माहिती घेत होतो. त्या अष्टांग योगाची पहिली 4 अंगे म्हणजेच यम, नियम, आसन आणि प्राणायाम आपण आत्तापर्यंत पाहिले आहेत. आज आपण याच अष्टांग योगातील पुढचे अंग म्हणजेच 5वे अंग प्रत्याहार याबद्दल माहिती घेऊयात. इंद्रियांनी आपापल्या विषयापासून अलिप्त होऊन चित्ताच्या स्वरूपाला अनुसरून राहणे यालाच योगमधील प्रत्याहार असे म्हणतात. मन हे सर्व इंद्रियांचा राजा आहे. अर्थातच मन जसे वागेल त्याचप्रमाणे सर्व इंद्रिय सुद्धा वर्तन करतात. त्यामुळे मनावर नियंत्रण साधले तर सर्व इंद्रियांना सुद्धा आपल्या अधीन करता येते. पातंजल योग दर्शनामध्ये इंद्रियांची तुलना ही विषारी सर्पाशी केलेली आहे. विषारी सर्पात जसे अनिर्बंध आणि स्वैराचरण करावयाचे असते तसेच आपल्या इंद्रियांना सुद्धा अनिर्बंध आणि स्वैराचरण करावयाचे असते. त्यामुळेच योगी व्यक्तीने सर्परूपी इंद्रियांना नियंत्रित करण्यासाठी गारुड्याप्रमाणे खंबीर असायला हवे. योगेश्वर श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत वर्णिलेले कासवाचे उदाहरण हे सर्वोत्तम आहे. कासव हे कोणत्याही क्षणी आपल्या इंद्रियांना आवरू शकते व विशिष्ट कार्य करते वेळी ते आपल्या इंद्रियांना प्रकट करू शकते. याचप्रमाणे साधकांनी आपल्या इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून अलिप्त करून आवरले पाहिजे. ही प्रत्याहाराची अवस्था होय. त्यामुळे प्रज्ञा स्थिर राहते व प्रज्ञापरात होत नाही, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक व्याधी उत्पन्न होत नाही. प्रत्याहार साधण्याकरिता विषयांकडे मन वळणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. अतिद्वेष, अतिक्रोध, अतिलोभ टाळावा. मनाला पूर्णपणे वशीभूत करावे. त्यामुळे इंद्रियांचा संपर्क कमी होत जातो. वैराग्याची भावना जागृत झाली की प्रत्याहाराची पायरी साध्य होते. प्रत्याहाराचे लाभ पुढील प्रमाणे. मनाला स्थिरता येऊन धारणा, ध्यान व समाधीचा मार्ग सुलभ होतो. विषय सुख उपभोगण्याची प्रवृत्ती कमी होत जाते. प्रत्याहारामुळे मनशांती व समाधान लाभते. प्रत्याहारामुळे मनाची चंचलता नष्ट होऊन एकाग्रता वाढते. काम, क्रोध, लोभादी षड्रिपूंचे दमन होते. समत्व वृत्ती निर्माण होते. त्यामुळे सत्वगुणांची वाढ होते आणि प्रज्ञापरात टळतात. मानसिक व्याधी नष्ट होतात. भ्रष्टाचार, स्वैराचार, मद्यसेवन, अंमली पदार्थाचे सेवन यासारख्या आज भयानक रौद्र रूप घेतलेल्या समस्यांवर प्रत्याहाराच्या अभ्यासाने आळा घातला जाऊ शकतो. या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तर ही झाली योगाची 5वी पायरी प्रत्याहार. या पुढील पायरी आपण पुढील भागात बघूया. तोवर धन्यवाद.